सर्वांना माझा नमस्कार। आज ठाणे महानगरपालिकेतून आशा वर्करांचा सत्कार सोहळा आपण इथे साजरा केला आहे। खरं तर तळागाळापर्यंत पोहोचणारी ही सेवा आहे। आपले वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी असू देत किंवा आपला पूर्ण आरोग्य स्टाफ असू देत, तरी सुद्धा कुठेतरी आपल्याला लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी अशा महिलांची जी गरज असते ती आपल्याला भासत असते। आणि ह्या आशा वर्कर आपण नेमल्या होत्या काही प्रत्येक विभागासाठी आणि त्यांनी खूप उत्तम प्रकारे असं काम त्या करत आहेत। खरं तर कोविड काळामध्ये एवढं सुंदर काम त्यांनी केलेलं आहे। कोविड सारख्या महामारीच्या काळामध्ये जे काम केलं त्याच्यासाठी त्यांचा आज कौतुक सोहळा केला गेला आहे। पण तरीही अजूनही त्यांच्या काही समस्या माझ्यापर्यंत आलेल्या आहेत, त्याही आपण नक्कीच त्यांच्यातून त्यांचं निराकरण करण्याचं काम आपण करणार आहोत। आणि आज महानगर गॅस लिमिटेड यांनी जो 1.25 कोटीचा निधी आज आपल्याला उपलब्ध करून दिलाय छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासाठी, जिथे आपण 2 सोनोग्राफी मशीन्स आणि 1 टुडे मशीन्स यांचं लोकार्पण सोहळा साजरा केलेला आहे। तसंच हिंद दी चादर गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 365व्या शताब्दी वर्षानिमित्त जनजागृती करण्यासाठी आपण प्रत्येक विभागामध्ये कॅम्प राबवलेले आहेत। आणि असेच ह्या तिन्ही कार्यक्रमांचं आज आपण इथे लोकार्पण सोहळा केलेला आहे। धन्यवाद। पुऱ्या महापालिका क्षेत्रामध्ये जवळजवळ 667 अशा वर्कर ह्या काम करत आहेत आणि आम्हाला त्यांची खरी किंमत कोविड काळापासूनच कळाली। आणि आज ते कुठलंही काम आरोग्याचं असेल तर ते लोकांच्या डोअर टू डोअर पोहोचवण्याचं ते काम करत आहेत। हा त्यांचा सत्कार आज महापौर मॅडम असतील किंवा उपमहापौर म्हणून आम्हाला जो करायला मिळाला तर त्याचा आम्हाला एक अभिमान वाटतो। कारण ह्या तळागाळात पोहोचणारी आणि त्या लोकांची सेवा करणारी संख्या फार कमी आहे समाजात। आणि त्याचबरोबर आमची डॉक्टर लॉबी आणि त्यांचं एक घट्ट नातं आहे। त्या नात्यामुळे तेही त्यांच्याशी तेवढा संपर्क साधून काम करत आहेत आणि त्यांचा सत्कार हा आज केला गेलाय। भविष्यात तो सत्कार किंवा त्यांच्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतील तर आम्ही महापौर उपमहापौर म्हणून आम्ही सॉल्व्ह करू। त्याचबरोबर महानगर गॅसनी CSR फंडातून जे आम्हाला महापालिकेच्या छत्रपती शिवाजी हॉस्पिटलची मदत केलेली आहे तर त्यांचंही खूप खूप आभार। त्याचबरोबर हिंदी चादर ही जी संत निरंकारी संस्था आहे ही समाजाच्या तळागाळातील लोकांना एकत्र करून आणि समाजासाठी मोठं काम करत असते। तर त्यांचंही जे आज लोकार्पण सोहळा केला तर त्याचा आम्हाला अभिमान वाटतो। धन्यवाद। मशीन टुडे किंवा सोनोग्राफी दिल्याचा किती फायदा लोकांना? कारण सोनोग्राफी मशीन्स ज्या आता दिलेल्या आहेत आणि टुडो इको मशीन, तर ह्या मशीन ज्या आज प्रायव्हेट हॉस्पिटल म्हणजे ज्युपिटर हॉस्पिटल असेल किंवा इथे मोठे मोठे हॉस्पिटल असतील त्यांच्यामध्ये जे क्वालिटीचे मशीन आहेत त्याच दर्जाच्या मशीन आहेत। त्यामुळे आपण सर्वसामान्य लोक ज्या त्या कोपऱ्यात पोहोचू शकत नाहीत आणि त्यांना तेवढे पैसे देऊ शकत नाही, तर त्यांना आपण आपल्या महापालिकेतर्फे फ्रीमध्ये उद्या त्यांना मिळणार आहे। तर त्याच्यामुळे ते एक समाजसेवा आणि महापालिकेची एक सेवा ते प्राधान्याने त्या गोरगरिबांना त्याचा लाभ होणार आहे।